नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. त्या दिवशी श्रावणीने प्रज्ञासमोर तो विषय काढला नाही. दुसऱ्या दिवशी प्रज्ञा शाळेतून आली आणि पुन्हा रडू लागली. रोहित ऑफिसमध्येच होता. श्रावणीने तिचं काम थांबवून प्रज्ञाला जवळ घेत विचारलं, काय झालं बाळा, शाळेत काही झालं का? हो, माझे फ्रेंड्स मला विचारत होते की तू फेल झाली म्हणून तुझ्या बाबाने तुला रागवलं का? दोघं हसत होते माझ्याकडे बघून, प्रज्ञा रडतच म्हणाली. वेडे आहेत ते. गुड बॉय आणि गुड गर्ल कसे वागतात? ते कोणाच्या विकनेसकडे बघून हसतात का बरं? म्हणजे माझ्यात विकनेस आहे? प्रज्ञाने तो प्रतिप्रश्न विचारताच श्रावणीला तिची चूक उमगली. समजावण्याच्या नादात आपल्याकडूनच चुकीचा शब्द वापरला गेला हे लक्षात आल्यावर श्रावणीला कपाळावर हात मारावासा वाटला. अजिबात नाही, तुझ्यातली विकनेस नाही म्हणत मी. आता सगळे तुला प्रश्न विचारत होते आणि तू कम्फर्टेबल नव्हतीस, म्हणजेच ती सिच्युएशन वीक होती ना. अशा वीक सिच्युएशनमध्ये कोणीतरी असताना असं हसणं बॅड बॉय आणि बॅड गर्लचं लक्षण आहे. श्रावणी काय म्हणाली हे प्रज्ञाला नीटसं समजलं नाही, पण ती शब्द फिरवून काहीतरी बोलते एवढं तिच्या लक्षात आलं आणि ती रडतच राहिली. नको रडूस बाळा, मी उद्या तुझ्या शाळेत येणार आणि त्या दोघांची कंप्लेंट करणार आहे. शाळेत असं कोणीही करू शकत नाही. कुणीच कोणाच्या आत्मविश्वासाला धक्का लावू शकत नाही. म्हणजे ते तुझ्या टीचरला बरोबर समजेल. तू चिंता करू नको. तू असा विचार कर की हे थोडंफार होणारच. माझे भाऊ बहीण सगळे एकत्र येतात तेव्हा एकमेकांची चेष्टा करतातच की नाही, तसंच फ्रेंड्समध्येही होतं. पण सिम्फनीसोबत असं होत नाही. तिच्या शाळेतली सगळी मुलं तिच्याशी छानच बोलतात. ती तिच्या शाळेत किती फेमस असते. सिम्फनी हे प्रज्ञाचं आवडतं कार्टून होतं. त्या कृत्रिम विश्वातल्या मुलीशी प्रज्ञा स्वतःची तुलना करते हे श्रावणीच्या लक्षात आलं. ते कार्टून आहे. अशी कोणतीही सिम्फनी नावाची मुलगी आणि तिची शाळा नाही हे तुला मी आधीच सांगितलं होतं. पण ज्यांनी कोणी ते बनवलं असेल त्यांना अशी एखादी मुलगी माहीत असेलच ना. तिचे प्रश्न वरवर बाळबोध वाटत असले तरी त्यामध्ये तथ्य होतं. आता प्रज्ञाशी प्रज्ञाच्या वयाचं होऊनच बोलावं लागेल हे श्रावणीने ओळखलं. ती काहीसा अभिनय करत म्हणाली, छे, माझी प्लदू अशी कॉपी कॅट असेल असं मला नव्हतं वाटत. ते ऐकताच प्रज्ञाचं रडणं थांबलं आणि तिने आईला विचारलं, मी? हो, तूच. मी नाही आहे कॉपी कॅट. मग आता कोण म्हणालं की मला सिम्फनीसारखं व्हायचंय? मी कधी म्हटलं? आत्ताच. सिम्फनी अशी असते, सिम्फनी तशी असते. ती तशी असो वा नसो, आपल्याला काय घेणं देणं. माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की माझी प्लदू कशी आहे. आपण आपलं वेगळेपण जपायला नको का? आपण इतरांसारखं झालो तर काय मज्जा राहिली. तू अशी हो की इतर मुली म्हणतील आम्हाला प्रज्ञासारखं व्हायचे. मग ती प्रज्ञा गणितात हुशार असो, इतिहासात असो किंवा खेळात असो. मी कोणत्या विषयात हुशार नाही आहे. श्रावणीने प्रज्ञाला गुदगुल्या करत म्हटलं, लब्बाड मुलगी, सगळ्यातच हुशार आहेस, बोलण्यात तर सगळ्यात जास्त. श्रावणीने प्रज्ञाला जवळ घेतलं. प्रज्ञा पूर्णतः शांत आणि नॉर्मल झाल्याचं पाहून श्रावणीने विचारलं, मला एक सांगशील? काय? त्या दिवशी आन्सर शीटवर उत्तर का लिहिली नाहीस? पोट किंवा डोकं दुखत होतं का? नाही. मग? मला काही सुचलंच नाही. पण तू उत्तर मला आदल्या दिवशी सांगितली होतीस, मग तिकडे कसं सुचलं नाही? काय माहीत, मी छताकडे बघत बसले. असं कसं? मग टीचर म्हणाले नाहीत का, प्रज्ञा छताकडे काय बघतेस? ते स्वतःही छताकडेच बघत होते. हे तुला कसं माहीत? तू तर त्यांच्याकडे बघत नव्हतीस. अगं ऐक, प्रज्ञा समोरच्याला अगदी लहान बाळ समजून बोलण्याच्या तिच्या विशेष शैलीत म्हणाली,
मला काही लिहायचं नव्हतं तर मी छताकडे बघत होते. ज्यांना लिहायचं होतं ते पेपरकडे बघत होते. मग टीचरना तरी कुठे लिहायचं होतं, म्हणजे ते छताकडेच बघत असतील ना. असं म्हणून तिने स्वतःच ही करत स्वतःच्या विनोदाचा मान राखला. श्रावणीने ओठ दाबून हसण्याचा दिखावा करत तिच्याकडे पाहिलं. ती काही बोलणार यापूर्वीच प्रज्ञा धावत हॉलमध्ये गेली. कुठे चाललीस? श्रावणीने विचारलं. प्रज्ञा हॉलमधूनच उत्तरली. मी इतकी सॅड आहे तर तू मला थोडा वेळ टी व्ही पाहू देशील ना? श्रावणीला धन्य झालं ग बाई. तिला थोडंसं खायला देऊन श्रावणी लॅपटॉप समोर येऊन बसली. पण तिचं कामात लक्ष लागत नव्हतं. तिला काय करावं हेच सुचत नव्हतं. आपली मुलगी अशीच स्क्रीनवर दिसणाऱ्या खोट्या विश्वात रमू लागली तर? 4 माणसांमध्ये खंबीरपणे उभं राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य तिच्यात विकसित झालंच नाही तर? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मला दिसतंय ते रोहितला अजिबात दिसत नाही. पालक म्हणून त्याची संगोपनाची शैली पूर्णतः वेगळी आहे, पण ती या काळाला पुरेशी आणि फारशी सुसंगत नाही. मुळात आमच्यातला प्रश्नच अजून सुटला नाही. आमच्यात संवाद पुन्हा सुरळीत होत नाही. तोवर प्रज्ञाबद्दल आम्ही पूर्वीसारखं मोकळेपणाने आणि एकमेकांना चूक न ठरवता कसं बोलणार? आमच्यातला संवाद पुन्हा सुरळीत होईल ना? ज्यांच्यात कायम खटके उडतात त्यांना सगळं विसरून पुढे जाण्याची सवय तरी असते. आमच्यात पहिल्यांदाच असं काही झालंय. ज्यांच्यात बऱ्याच वर्षांनी असं काही होतं त्यांच्यात पुन्हा सगळं पूर्ववत होण्याची शक्यता असते का? या विचारांमुळे श्रावणीचं मन चिंताग्रस्त झालं होतं. त्या रात्री श्रावणी पुन्हा एकदा ती आठवणींची वही घेऊन एकटीच दिवाणघरात बसली होती. ती विचार करत होती, राधेने तेव्हा मला मार्गदर्शन केलं तर आता ती तसं का करत नाही? प्रश्न तर अधिक क्लिष्ट आहेत. मुळात आता एक नाही असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आधी फक्त रोहितसह विसंवाद होता, पण आता प्रज्ञाचंही टेन्शन आहे. असं असूनही राधा मला का भेटत नाही? माझी भक्ती कमी पडली असेल का? पण मला राधा भेटली तेव्हा तर मी इतकं काही करतही नव्हते. मी फक्त कुतूहलापोटी वृंदावनात गेले होते. मी तिला तिची सखी मानावं अशीच तिची इच्छा होती. त्यामुळे माझी भक्ती कमी पडल्याने ती मला भेटत नाही असं नसावं. मग काय कारण असेल? मी वृंदावनात गेले नाही म्हणून मला ती भेटली नसेल का? पण राधा तर गोलोकातील देवी आहे. तिला स्थळ आणि काळाची मर्यादा कशी असेल? त्यामुळे तिच्या दर्शनासाठी वृंदावनात जाणं अपरिहार्य नाहीच. ती एखाद्या व्यक्तीला तिच्या जीवनात एकदाच दर्शन देत असेल का? तिने वारंवार दर्शन द्यावं अशी पुण्याई आपल्या पदरी नसावी. पण मी तिला वारंवार भेटण्यासाठी तरी कुठे सांगते? तिने फक्त एकदा मला भेटावं, तेव्हा मला आयुष्याकडे बघण्याची दृष्टी दिली तशी दृष्टी द्यावी. एक कारण असंही असू शकेल की मला अतिशय गंभीर वाटणारी समस्या तिच्या दृष्टीने इतकी गंभीर नसेलही. माझ्या जीवनात जशी समस्या आहे तशी कित्येकांच्या जीवनात असेल. ती अशा बारीक सारीक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी भक्तांना भेटू लागली किंवा राधेला भेटणं ही इतकी सुलभ्य बाब झाली तर मनुष्यजन्म हा गंधर्वांच्या जीवनासमानच होईल. मी हे विसरलेच की राधेला मनुष्यजन्म एक शाप म्हणून मिळाला होता. मला हे सुद्धा आठवते की भीष्मांनाही मनुष्यजन्म हा एक शाप म्हणूनच मिळाला होता. त्या शापातून तेही सहजासहजी मुक्त झाले नाहीत आणि त्यांनाही दुःख सहन करावं लागलंच. मी या दुःखाला किंवा समस्येला तोंड देण्याचं सोडून एक सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे का? संकट काळात देवाने आपल्या मदतीला धावून यावं असं अनेकांना वाटत असेल, पण तसं न होण्यामागे काही कारणं असेलच. अनेकदा आपल्यात ते सामर्थ्य असूनही आपण कमकुवत होऊन देवाचा धावा करत असू तर देव किंवा देवी काय करेल? त्यांनी अवतार घेऊन एक वस्तुपाठ आपल्यासमोर ठेवला आहे. तो वाचायचा सोडून आपण केवळ धावा करत राहिलो तर ती आपलीच चूक म्हणायला हवी. पण मी कोणता वस्तुपाठ वाचावा? वैवाहिक जीवनाबद्दल कोण मला मार्गदर्शन करेल? श्रावणीचं लक्ष तिच्या हातातल्या वहीकडे गेलं. तिने विचार केला, हाच आपला वस्तुपाठ. श्रावणी ती वही उघडून एक एक ओळ वाचू लागली.
राधेने प्रेमपुष्पाच्या 9 पाकळ्यांचा उल्लेख केला होता. त्यातील पहिलीच पाकळी विश्वासाची होती. पण वहीतील मजकूर वाचून श्रावणीच्या मनातील गोंधळ अधिकच उडाला. कारण तिने प्रेमाच्या प्रत्येक पैलूचा उल्लेख करून त्याखाली राधेने सांगितलेली वाक्य लिहून ठेवली होती. अर्थात तिला आठवत होतं तितकंच तिने लिहिलं होतं. विश्वास ही काचेच्या वस्तूसारखी नाजूक बाब आहे. ती एकदा तुटली की तिचे असंख्य तुकडे होतात. हे वाक्य तिने विश्वास या शब्दाखाली लिहून ठेवलं होतं. ते वाक्य उच्चारताना राधेचा संदर्भ वेगळा होता हे श्रावणीला आठवत होतं. पण विश्वास या विषयावर राधेचं इतकंच मार्गदर्शन तिला उपलब्ध असल्याने आणि ते तिची चिंता अधिकच वाढवणारं असल्याने तिच्या मनातील प्रश्नांची संख्या अधिकच वाढली. एखाद्या व्यक्तीवरील विश्वास तुटला तर तो पुन्हा पूर्वीसारखा ठेवता येत नाही असा अर्थबोध श्रावणीला राधेचं ते वाक्य वाचून झाला. रोहितचा माझ्यावर आणि माझा रोहितवर नितांत विश्वास होता. तो अनिरुद्धच्या प्रकरणामुळे नाहक तुटला असेल का? तोही फक्त त्याच्या गैरसमजामुळे. विश्वास तुटावा असं अक्षरशः काहीच झालेलं नसताना की अजून विश्वास तुटला नसेल आणि सगळं पूर्ववत होण्याला वाव असेल, हे मला कसं कळणार आणि कोण सांगणार? शिवाय प्रेम जीवनात विश्वास कसा टिकवायचा आणि कोणत्या सीमेपर्यंत विश्वास ठेवायचा याचं उत्तर मिळवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण राधा प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मला हे कसं कळेल? तसा सल्ला देणारे किंवा उपदेश करणारे खूप आहेत, पण प्रेमाबाबत राधा जे सांगेल तेच माझ्यासाठी सर्वोत्तम असेल. तिने काही सांगितल्यावर माझ्या मनात किंतु परंतु नसतील. मग प्रेमजीवनाच्या प्रारंभिक अवस्थेत उपयुक्त ठरणारे या विश्वासाचे पैलू आणि विवाहाच्या काही वर्षानंतर दोघांना उपयुक्त ठरणारे पैलू वेगळे असतील हे तेव्हा मला माहीत नव्हतं. अन्यथा मी तेव्हाच हे प्रश्नही तिला विचारले असते. आता मी काय करू? हे तिला कसं विचारू? ती मला तेव्हा पूर्णतः अनपेक्षितपणे भेटली होती. आता मी आशा लावून बसले म्हणून ती मला भेटत नसेल का? की नाही, कोणाला काहीही वाटो, ती मला भेटली हे मला तरी कायम सत्यच वाटेल. कोणी म्हणतं मला भोवळ आली, कोणी म्हणतं मी चक्क स्वप्न पाहिलं. सोपा तर्क आहे. मी स्वप्न पाहिलं असतं तर मला माहीत असलेल्या गोष्टी मला स्वप्नात दिसल्या असत्या. मला माहीत नसणाऱ्या कथा मला स्वप्नात कोणी कसं सांगेल? त्यामुळे त्या शक्यतेचा विचारही करायचा नाही आणि त्या विचारांचं रूपांतर राधा मला कधी भेटणारच नाही अशा निराशात्मक विचारात होऊ द्यायचं नाही. रोहिताने माझा प्रश्न सोडला तर प्रज्ञाची चिंता माझ्या मनात आहेच. ती चिंताही मला राधेलाच सांगावीशी वाटते. कारण माझ्या मैत्रिणींच्या मनात प्रज्ञाविषयी नाहक तर्ककुतर्क येऊ नयेत असं मला वाटतं. त्यांना मी सांगायचे एक आणि वाटायचं दुसरं. नाही म्हणायला अजूनही लहान मुलींच्या मानसिक आरोग्याबद्दल आपल्याकडे फारसं बोललं जात नाही. मुलांचं समुपदेशन सुरू झालं असलं तरी आपल्या अपत्याचं समुपदेशन सुरू आहे हे मोकळेपणानं सांगितलं जात नाही. आणि तशी प्रज्ञेची अवस्था काही जगावेगळी नाही. तिच्या वर्गातील अनेक मुलं तिच्याहून कित्येक तास अधिक TV आणि मोबाईल बघतात. त्याचे त्यांच्यावर बरेच विपरीत परिणामही होऊ लागले आहेत. मुलं मैदानी खेळ खेळत नाहीत किंवा सारखे फोनमध्ये डोकं घालून बसतात हे उघडपणे सांगितलं जातं. पण त्याचा परिणाम त्यांच्या विश्वावर कसा झाला आहे याबद्दल बोललं जात नाही. आपला मुलगा किंवा मुलगी चांगलीच असेल आणि पुढेही सगळ्यांना चांगलीच वाटेल असं प्रत्येक पालकाला वाटतं. पण अगदी बालवयात डोळ्यांसमोर येणाऱ्या या हिंसात्मक खेळांमुळे किंवा अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींना सत्य मानण्याच्या सवयीमुळे पुढे अनेक मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. हे सत्य स्वीकारणं पालकांनाही जड जातं. अशी सामाजिक स्थिती असताना इतर कोणाच्या पाल्यात असं परिणाम दिसू लागले आहेत हे कळताच गॉसिप करण्यात मात्र अनेक जण उत्सुक असतात. त्यामुळे तिथेही माझा आधार एकच, राधा. तिला अपत्य नसलं तरी काय झालं? तिने जीवन जवळून अनुभवलंय. तिला अपत्य खरंच नव्हतं ना? नव्हतंच.
मला आधी वाटायचं की तिचं श्रीकृष्णाशी लग्नही झालं नव्हतं, पण ते माझं अज्ञान होतं. पुराणांमध्ये तसं स्वच्छ लिहिलेलं मी वाचलं. वृंदावनातून परतल्यावर राधेबद्दल जे मिळेल ते वाचलं, पण कुठेही तिच्या अपत्याचा उल्लेख मात्र नव्हता. याबद्दल मला अनपेक्षित माहिती मिळेल असं वाटत नाही, कारण ती बिचारी आजन्म कृष्णाच्या प्रतीक्षेत होती. तिने कृष्णाच्या छायेला तिचा सहधर्मचारी मानलं होतं, त्यामुळे अपत्याचा प्रश्नच उद्भवत नाही. श्रीकृष्णांच्या मुलांचा उल्लेख मी अनेकदा वाचलाय, पण ते याबद्दल माझं मार्गदर्शन कसं करणार? राधाच माझ्या भेटीला येत नाही तर कृष्ण कसे येणार? कोणीतरी डोअरबेल वाजवली आणि श्रावणीच्या विचारांची शृंखला तुटली. श्रावणी वृंदावन आणि राधेच्या विचारांमध्येच हरवली असल्याने राधाच आपल्या भेटीला आली की काय असं तिला वाटू लागलं. पण राधा काही डोअरबेल वाजवून आपल्या भेटीला येणार नाही हे लगेच दुसऱ्या क्षणी जाणवताच ती दार उघडण्यासाठी गेली. सरप्राईज! श्रावणीची सासू दाराबाहेर उभी होती. आई, क्या बात है, या या. श्रावणी आश्चर्यचकित झाली, पण सासूला पाहून तिला आनंदच झाला होता. बाहेरचा आवाज ऐकून रोहित आणि प्रज्ञाही दिवाणघरात आले. प्रज्ञा लगेच आजीला जाऊन बिलगली. आई, मी तुला घ्यायला आलो असतो, कशी आलीस? रोहितने विचारलं. अरे कॅबनेच आले, घराखाली उतरले. मुख्य म्हणजे तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. तरी बॅग उचलायला तरी खाली बोलवायचं. बोलावलं असतं, पण ही तुझी बायको मला परक्यासारखी हाक मारते. किती वेळा सांगितलं की अहो आई म्हणू नकोस. अगं आई म्हण, पण अजूनही ऐकायला तयार नाही. मग मी हक्क कसा दाखवू? रोहित नेहमीप्रमाणे काहीतरी मजेशीर किंवा विनोदी बोलेल असं त्याच्या आईला वाटलं होतं, पण रोहित श्रावणीबद्दल काहीच न बोलल्याने सगळं काही आलबेल नसल्याचं तिला लगेच जाणवलं. तुमच्यात भांडण बिंडण झालं की काय? छे, रोहितने स्पष्ट नकार दिला, पण प्रज्ञाने लगेच तिचं निरीक्षण नोंदवलं. हो, ते दोघं एकमेकांच्या जोक्सवर पण हसत नाहीत. आपला विसंवाद आपल्या मुलीच्या नजरेतून सुटला नसल्याचं त्या दोघांनाही जाणवलं. प्रज्ञाची आई प्रज्ञासमोर तो विषय वाढवायचा नाही म्हणून म्हणाली, आता मी आले ना, आता कसे हसतात बघ. आई, तुझं जेवण झालंय का? म्हणजे रस्त्यात तुम्ही नेहमीप्रमाणे खाल्लं आहे की वाढू? श्रावणीने विचारलं. खाल्ला, रस्त्यात डबा खाल्ला, आता थेट झोपायचंय. ए हे आजी, आज गोष्ट सांगणार? प्रज्ञा खुश झाली. श्रावणीचं तिच्या सासूशी अतिशय छान नातं होतं. त्यांनी लग्नाला होकार दिल्यावर श्रावणीला मनापासून स्वीकारलं. त्यानंतर कोणतेही आडेवेडे घेतले नाहीत किंवा तिला अपमानास्पद वाटेल असा शब्दही उच्चारला नाही. श्रावणीने आपल्याला आईच मानावं असं त्यांना वाटायचं. श्रावणी आणि रोहितच्या लग्नानंतर 3 वर्षांनी त्या पतीसह ठाण्यात शिफ्ट झाल्या होत्या. तिथे त्यांचे अनेक नातेवाईकही होते आणि शहराबाहेरील टाउनशिपमध्ये त्यांना प्रदूषण आणि गोंगाटापासून दूर जीवन जगायचं होतं. थोडा वेळ ते चौघं दिवाणघरात गप्पा मारत बसले. ठाण्याचं आणि पुण्याचं वातावरण, प्रज्ञाची शाळा, चालू घडामोडी असं वेगवेगळे विषय निघाले. त्यानंतर रोहितची आई प्रज्ञाला झोपवण्यासाठी तिच्या खोलीत गेली. रोहितलाही सकाळी ऑफिसला जायचं असल्याने तो झोपायला गेला. श्रावणी दिवाणघरात तिच्या फोनवर काहीतरी बघत बसली होती. प्रज्ञाला झोपवून रोहितची आई बाहेर आली आणि श्रावणी शेजारी येऊन बसली. श्रावणीच्या डोक्यावर हात फिरवत तिने विचारलं, काय मग? सध्या गाडी रुळावर आहे की डगमगते? रुळावरच आहे, पण काय? अगं, काही ना काही होतंच, त्यात लपवायचं काय? जाऊ द्या, तुम्हाला काही सांगितलं तर रोहित मलाच रागवेल की मी तुम्हाला यात का ओढलं. तू कुठे मला कशात ओढतेस? मी ओढले जाणारच नाही. म्हणजे तुमच्यात काही लुडबुड करणार नाही, मग तर झालं. म्हणजे असं लपवण्यासारखं काही नाही, निदान माझ्या दृष्टीने तरी काहीच नाही. श्रावणीने रोहितच्या आईला सगळं काही सांगितलं. ते ऐकून रोहितची आई म्हणाली, बापाचे गुण मुलात येतातच, पण प्रत्येक पिढी मोजकेच दुर्गुण मागे टाकते आणि काळानुसार बदलते.
निदान तसं अपेक्षित असतं. पण रोहितही त्याच्या वडिलांचीच कॉपीच आहे असं दिसतंय. म्हणजे? अगं, आमच्या काळी या पुरुषांना कुठे चालायचं आम्ही इतर पुरुषांशी बोललेलं? तो जणू एक सार्वत्रिक नियमच होता. मी तर कधी शेजाऱ्यांशी 5 मिनिटांहून अधिक बोलल्याचं मला आठवत नाही. नोकरी करणाऱ्या बायका ऑफिसमध्ये बोलत असतीलही, पण त्यात हे पुरुष काही करू शकत नव्हते. शिवाय ऑफिसमध्ये पुरुषांशी वेगळं असं बोलणार तरी काय? कामाचंच. तेव्हा अगदी नोकरी करणारी स्त्री त्याच्या एखाद्या मित्राशी बोलली किंवा त्याला एकटी भेटायला गेली असं अजिबात व्हायचं नाही. तेव्हा म्हणजे अगदी 30 वर्षांपूर्वी. तेव्हा सिनियर कॉलेजमध्येही मुलगा आणि मुलगी दोघेच सहज एखाद्या कॅफेमध्ये भेटले याचा एकच अर्थ काढला जायचा. मैत्री काय ती ग्रुपपुरतीच. ग्रुपमधला एक मुलगा आणि एक मुलगी यांची स्वतंत्र मैत्री नसायची. पण असं तुमच्या वेळी नव्हतं. तूही रोहित सोबत असूनही कॉलेजमध्ये एखाद्या मित्राला अशी सहज कॉलेजनंतर भेटत असशीलच. सोसायटीमधला एखादा लंगोटीयार असू शकतो. हा बदल रोहितनेही पाहिला आहे. तरीही त्याच्या मनात जेलसी असावी म्हणजे नवल आहे. तुमच्या नजरेत रोहित एक जेलसपती व्हावा असा माझा मुळीच हेतू नाही. तुमचं बोलणं ऐकल्यावर मलाच असं वाटलं की मी फक्त एकच बाजू मांडली तुमच्यासमोर. त्याचीही एक बाजू असेल, ती समजून घेतल्याशिवाय तुम्ही निष्कर्ष काढू नका. पण त्याची बाजू मला त्याला विचारताच येणार नाही. तूच त्याची बाजू सांग. मी त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. कितीही विचार केला तरी मी माझ्या एका जुन्या मित्राला भेटले म्हणून लगेच मनात शंका किंवा जेलेसी येणं मी समजू शकले नाही. ते मला चूकच वाटलं. पुढे मी त्याला भेटणार असल्याचं भेटण्यापूर्वी रोहितला सांगितलं नाही आणि भेटीचा तपशीलही सांगितला नाही, ही माझी चूक. पण मी काही लपवते म्हणजे अशी काहीतरी गडबड असेल असा विचारही त्याच्या मनात कसा येऊ शकतो? तोही लग्नाच्या आणि रिलेशनशिपच्या इतक्या वर्षानंतर. ते खरंच दुखावणार आहे. तेच मलाही कळत नाही. अचानक त्याच्या मनात हा विचार का यावा? बहुधा त्याच्या मनात गैरसमज निर्माण व्हायला इतर काही बारीक सारीक कारण असावं जे आपल्यासमोर आलीच नाहीत. म्हणजे एक शक्यता सांगितली, कारण गैरसमज झाल्यावरच माणूस असा विचित्र आणि अनाकलनीय वागतो. त्या अनिरुद्धने परस्पर काही घोळ घातला नसेल ना? म्हणजे रोहितला मेसेज वगैरे? हो, वाटत नाही. कारण मी अशी तक्रार शाळेत केली तर त्याची नोकरी जाऊ शकते. तो आधीच आर्थिकदृष्ट्या काहीसा मागे असताना नोकरीपणाला लावणार नाही. तो मला नंतर सॉरीही म्हणालाच. आपण त्याच्या सॉरीवर विश्वास ठेवला नाही तरी तो रोहितला थेट मेसेज करेल असं वाटत नाही. तरी मला वाटतंय की काहीतरी असेल. माझा मुलगा आहे म्हणून त्याची बाजू घेते असं नाही. फक्त त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करते. मग ती बाजू चुकीची का असे ना, आधी समजायला तर हवं. बरं, तितकंच नाही, मनात प्रज्ञाचीही चिंता आहे. का गं? मला तर सगळं नॉर्मल वाटतं. तिला काय झालं? श्रावणीने तिच्या मनातले विचार रोहितच्या आईला सांगितले. त्या त्यांच्या काळाच्या मानाने पुढारलेल्या विचारांच्या असल्या तरीही गोष्ट त्यांना फारशी पटली नाही. त्या विषयाबद्दल त्या डिनायलमध्येच होत्या. प्रज्ञाच्या मनाची चिंता करावी असं काही आहे हे मान्य करायलाच त्या तयार नव्हत्या. त्यामुळे श्रावणीने तो विषय वाढवला नाही. आई, यातून मार्ग कसा काढायचा? सगळं गणित विश्वासाचं आहे. आमचा पुन्हा एकमेकांवर पूर्ण विश्वास बसावा अशी माझी इच्छा आहे. त्याचीही तशीच इच्छा असेल, पण विश्वास असा ठरवून बसत नाही. त्यासाठी काय करावं? विचार करावा लागेल. एकमेकांशी बोलणं हा एक उपाय आहेच. पण तुम्ही हे सगळं इगोवर घेतलंय. मनात राग किंवा गैरसमज असताना कोणी काही बोलायला गेलं तर वाद वाढेल की मिटेल हे सांगता येत नाही. आपण 2 दिवस विचार करू. काही ना काही मार्ग निघेलच. तुमच्या नात्याचा पाया घट्ट आहे. इतक्या क्षुल्लक गोष्टीने त्याला धक्का लागेल असं मला तरी वाटत नाही. हे ऐकून मला बरं वाटलं. आता तुम्ही आला आहात तर मलाही एक आधार मिळाला. असं काहीही झालं तर बिनधास्त बोलावून घेत जा. तुम्ही आमची मुलंच आहात. आम्ही काही वानप्रस्थ वगैरे घेतला नाहीये. हो.